तर प्रताप सरनाईक ओमराजेंना घेऊन दिल्लीमध्ये पोहोचले तशी माहिती आहे। ओमराजे यांना मनवण्याची जबाबदारी सरनाईक यांच्यावर होती। सूत्रांची माहिती आहे, कारण खासदार ओमराजे निंबाळकर हे पक्षाशी निष्ठावंत आहेत असं अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून सांगितलं जात होतं। मात्र त्यांना पक्षामध्ये किंवा गटामध्ये सामील करण्याची जबाबदारी जी आहे ती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती देण्यात आली होती। आणि काल रात्री मंत्री प्रताप सरनाईक जे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते ओमराजे निंबाळकर यांना दिल्लीला घेऊन गेल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून मंत्री प्रताप सरनाईक जेव्हा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा अनेक विकास कामांच्या बैठका ज्या आहेत ते धाराशिवमध्ये घेत होते आणि त्यावेळेस देखील अनेक वेळा ओमराजे निंबाळकर त्यासोबतच आमदार कैलास पाटील यांना मोठमोठ्या ऑफर ज्या आहेत त्या माध्यमांसमोर देखील प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या। मात्र ओमराजे निंबाळकर यांना दिल्लीमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी जी आहे, गटामध्ये घेऊन येण्याची जबाबदारी जी आहे ते पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती दिली असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आणि त्यानुसारच ओमराजे निंबाळकर देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे जो आकडा पाहिजे होता, जो शिंदेच्या शिवसेनेला, जो ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांचा गट वेगळा करायचा होता, जो आकडा पाहिजे होता तो ओमराजे निंबाळकर यांच्यामुळेच शक्य झाला असं म्हटलं जात आहे। कारण की ओमराजे निंबाळकर काल मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर जी गेल्या 20 वर्षांपासूनची जी केस आहे त्या केसचा निकाल खरं तर 20 तारखेला लागणार असल्याचं त्यांनी स्वतःहून सांगितलं। माझ्यासाठी ही केस महत्त्वाची आहे, इतर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती ओमराजे निंबाळकर यांनी दिली होती। आणि त्यानंतर पुण्यावरून थेट ओमराजे निंबाळकर जे आहेत ते दिल्लीला रवाना झालेत आणि यांना फोडण्याचं काम जे आहे, यांना सोबत घेऊन येण्याचं काम जे आहे ते मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर ओमराजेंना मनवण्याची जबाबदारी ही प्रताप सरनाईक यांच्यावर देण्यात आली होती। सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री असल्यामुळे ते ओमराजेंच्या संपर्कात होते। तर प्रताप सरनाईक ओमराजे यांना घेऊन दिल्लीत पोहोचले। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय ऐकूया। तर ओमराजे निंबाळकर काय वाटतं तुम्हाला, शिवसेनेमध्ये जाणार आहे? शिवसेनेत जावंच। कशासाठी जायला पाहिजे? काय इथं काहीच होईना गेलंय, सगळं हीच आहे। काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं नेमकं? हा? जायला पाहिजे। काय विकास होईल का गेल्यानंतर? हा, गेल्यानंतर विकास होईल। बरं, आणि आधीच जायला पाहिजे होतं का आता जायला पाहिजे? आधीच जायला पाहिजे होते। उशीर झाला काय? हा, उशीर झाला जरा। सत्ता आहे तिकडे सगळे काम होत आहेत ना, सत्ता असली तर तसल्यावर काय काम मिळतच नाहीत ना। पण ते आता खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे एकदम एकनिष्ठ खासदार आहेत। हो होते, पण आता ते उद्धव पाशी काय राहिलेलं नाही, त्यांच्यावर काम काही होत नाही, होईना ते म्हणून जाणार आहे तिकडेच। दादाचे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे। म्हणजे ते गेले तर तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात? हा, ते गेले तर त्यांच्या पाठीशी आहो, बरं, नाही गेले तरी त्यांच्या पाठीशी आहो। फार पूर्वी जावं लागत होतं त्यांनी 3 वर्षाखाली। उशीर झाला, जिल्ह्याचा विकास होईल, त्यानंतर काय मंत्रिपद मिळेल, विकास होईल जिल्ह्याचा आपल्या। मंत्रिपद मिळेल? हा, मंत्रिपद मिळणारच आता। चर्चा आहेत अशा? हा, चर्चा येत अशा। काय निर्णय घ्यायला पाहिजे? महाग जायला पाहिजे होतं, उशीर झालाय। जायला पाहिजे होतं. जायला पाहिजे, मागच।